येस सर. ओके, आता हा जो फॉर्म्युला आहे तो आपण डाऊनस्ट्रीम मोशन साठी स्टडी केलाय. आता आपण अपस्ट्रीम मोशन साठी बघूया. अपस्ट्रीम मोशन. Just a minute. Okay, upstream motion. Upstream motion. So man is swimming in the direction exactly opposite to the flow of water. त्याला म्हणायचं अपस्ट्रीम मोशन. सपोज वॉटर इज फ्लोइंग टुवर्ड्स ईस्ट. आपण कन्सिडर करूया वॉटर इज फ्लोइंग टुवर्ड्स ईस्ट. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर. Direction of flow of water, and suppose the boat is here. Boat is here and boat is moving exactly opposite to the flow of water. Water ची जी डायरेक्शन आहे फ्लो ची ती ह्या डायरेक्शनला आहे. velocity of water with respect to ground, and this is the velocity of boat with respect to ground. Both are exactly opposite. त्यामुळे velocity of boat with respect to water जर काढायचं असेल तर वेक्टर मध्ये फॉर्म्युला येणार VB मायनस VW. वेक्टर फॉर्म मध्ये नेहमी मायनस असणार आहे. मात्र मॅग्निट्यूड घ्यायचं असेल VBW इज इक्वल टू अपोजिट डायरेक्शनला वेलॉसिटीची ऍडिशन होते. सो VB प्लस VW. ओके, ह्याच्यावरनं वेलॉसिटी ऑफ बोट काय येणार. सो फ्रॉम दिस वेलॉसिटी ऑफ बोट इज इक्वल टू VBW मायनस VW. असा क्वेश्चन विचारला, लेंथ ऑफ द रिव्हर इज D. Length of the river is D. What is the time taken by the boat to cover this distance D? So मागासारखाच फॉर्म्युला काय येणार T is equal to D upon velocity of boat. हे महत्वाचं आहे, velocity of boat. So T is equal to D upon velocity of boat किती येणार आहे तर VBW मायनस VW. एकच मिनिट हा, स्क्रीनशॉट घ्या तोपर्यंत. तर हे दोन बेसिक फॉर्म्युले झाले. आता महत्वाच्या दोन केसेस आपल्याला बघायच्या आहेत. अपस्ट्रीम मोशन, डाऊनस्ट्रीम मोशन मध्ये हे डायरेक्ट फॉर्म्युले झाले. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आपण क्वेश्चन थोडेसे सोडवायचे आहेत त्याच्यावर बेस्ड. तर हे दोन पॉईंट पहिला लक्षात ठेवा. आणि आता महत्वाच्या दोन केसेस आपल्याला घ्यायच्या आहेत. काय केसेस आहेत बघा. पुढच्या ज्या दोन केसेस आहेत त्या बऱ्याच जणांना डिफिकल्ट वाटतात, पण तुम्हाला एक टेक्निक सांगतो सिंपल. कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या टेक्निक सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, तर केसेस काय आहेत बघा. फर्स्ट केस. सो व्हॉट इज द फर्स्ट केस. फर्स्ट केस सी हियर, पॉइंट लिहितो पहिल्यांदा मी. टू क्रॉस द रिव्हर or shortest distance. दोन पॉइंट आहेत. पहिला पॉइंट आहे, दोनच पॉइंट आहेत हे सोडून दुसरी थर्ड केस याच्यामध्ये न्यायचं, लक्षात घ्यायचं. हा, टू क्रॉस द रिव्हर ओव्हर शॉर्टेस्ट डिस्टन्स, जे कमीत कमी डिस्टन्स मध्ये आपल्याला रिव्हर क्रॉस करायची आहे. आणि सेकंड पॉइंट आपल्याला बघायचा याच्यानंतर, टू क्रॉस द रिव्हर इन शॉर्टेस्ट टाइम. कमीत कमी टायमिंग मध्ये जर रिव्हर क्रॉस करायची असेल तर किती अँगलनं आपल्याला स्विमिंग स्टार्ट करायला पाहिजे, किती अँगलनं बोट न्यायला पाहिजे विथ डाऊनस्ट्रीम. आणि कमीत कमी डिस्टन्स मध्ये कव्हर करायचं असेल तर काय अँगलनं आपल्याला बोट मूव्ह करायला पाहिजे. तर असा क्वेश्चन आहे. डायग्राम करतो पहिला, लक्षात. अतिशय सिंपल पॉइंट आहे, महत्वाचा आहे. सो फर्स्ट केस इज टू क्रॉस द रिव्हर ओव्हर शॉर्टेस्ट डिस्टन्स. कमीत कमी डिस्टन्स मध्ये रिव्हर क्रॉस करायची आहे. So consider this is a river and the distance between the banks of the river, म्हणजे width of the river घेऊया आपण. width of the river स्टँडर्ड नोटेशन घेतो मी, स्मॉल d.
small d is the width of the river. Okay, water is flowing in the downward direction. वॉटरचा जो फ्लो आहे तो मी डाऊनवर्ड डायरेक्शनला घेतो, म्हणजे टुवर्ड्स ईस्ट घेतो नेहमीप्रमाणे. म्हणजे वॉटर इज फ्लोईंग इन दिस डायरेक्शन. सी हियर, दिस इज द फ्लो ऑफ वॉटर. डाउनस्ट्रीम मोशनला बोट कशी मूव्ह होणार आहे? इन डाउनस्ट्रीम मोशन बोट इज मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ वॉटर. आणि अपस्ट्रीम मोशनला बोट इज मूव्हिंग एक्झॅक्टली अपोजिट टू द मोशन ऑफ द वॉटर. आता समजा बघा, सी हियर, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे बघा सर्वांनी. समजा बोट इथं आहे, बोट इज हियर ऑन द वन बँक. बोट इज हियर ऑन द वन बँक ऑफ द रिव्हर. एका एंडला आहे, एका एंडला बोट आहे आणि ह्या बोटला काय करायचं आहे? रिव्हर क्रॉस करायची आहे. किंवा हा स्विमर आहे, समजा ह्या स्विमरला रिव्हर क्रॉस करायची आहे. समजा त्याच्यामध्ये पाणीच नसतं रिव्हरमध्ये, फक्त मला चालत जायचं आहे. वॉटरच्या फ्लोचा काहीच इफेक्ट नाही आहे आणि मला चालत जायचं आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स मध्ये जायचं आहे. तर मला कसं जावं लागेल सांगा बघूया. यस, हाऊ टू क्रॉस द रिव्हर्स इन शॉर्टेस्ट डिस्टन्स? वॉटरच नाहीये, चालत जायचंय मला. तर स्ट्रेट लाईन मध्ये जायला पाहिजे, एक्झॅक्टली असं स्ट्रेट लाईन मध्ये समोर जायला पाहिजे. ही स्ट्रेट लाईन जी आहे, एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन. तर हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे? विड्थ ऑफ द रिव्हर आहे, म्हणजे किती आहे? डी आहे. बघा सर्वांनी लक्ष द्या. हा, विड्थ ऑफ द रिव्हर डी आहे. म्हणजे मला कमीत कमी डिस्टन्सनं मला ह्या अदर एंडला पोहोचायचं आहे. तर मी असं जर गेलो तर मी इथं पोहोचणार, पण ह्या रिव्हरमध्ये वॉटर आहे, फ्लोईंग वॉटर आहे. तर समजा मी, लक्ष द्या सर्वांनी, इथून मला जर इथं पोहोचायचा मी प्रयत्न केला, फर्स्ट पॉइंट पासून सेकंड पॉइंटला मी जाण्याचा प्रयत्न केला, बोट इकडे नेण्याचा प्रयत्न केला, किंवा स्विमिंग करत जायचंय मला, मी स्विमिंग करताना डायरेक्टली मी 2 कडे जायचा प्रयत्न केला, तर पोहोचणार कुठे मी? पोहोचणार इकडे खाली पोहोचणार. कारण वॉटर ह्या बोटला वॉटर इकडे प्रेस करणार आहे ना, वॉटर इकडे फोर्स अप्लाय करणार बोटवर. त्यामुळे आपण इथं जायचा प्रयत्न केला तर इथं पोहोचणार नाही, आपण इकडे खाली पोहोचणार ड्यू टू फ्लो ऑफ वॉटर. हे बरोबर आहे का? यस, यस, बोला सर. ओके, आता लक्ष द्या. तर मला इथं 2 ला पोहोचायचं आहे आणि शॉर्टेस्ट डिस्टन्सनं पोहोचायचं आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्सनं पोहोचायचं असेल तर बोट अशीच मूव्ह झाली पाहिजे, त्या डॉटेड लाईनवरच मूव्ह झाली पाहिजे. लक्षात ठेवायचं. हा, स्विमर असाच मूव्ह झाला पाहिजे. पण तुम्हाला इथं पोहोचायचं असेल तर तुम्हाला बोट जी आहे ती ह्या डायरेक्शनला मूव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण, बाय मेकिंग सम अँगल विथ दिस डॉटेड लाईन. त्या डॉटेड लाईनला काहीतरी अँगल करून आपण स्विमिंग स्टार्ट केलं पाहिजे. सपोज दिस अँगल इज थीटा. हा अँगल मानतो मी, हा अँगल थीटा मानतो. म्हणजे स्विमिंग कुठं स्टार्ट केलं मी? स्विमिंग ह्या डायरेक्शनला स्टार्ट केलं मी. इकडे बोट इकडे मूव्ह होणार नाहीये, बोट अशीच जाणार आहे. बोट अशी तिरकी धरली आहे. बोट इकडे जायचा प्रयत्न करते पण ती बोट इथं आलेली आहे. बोट इकडे जायचा प्रयत्न करते पण बोट इथंच पोहोचली. बोट इकडे जायचा प्रयत्न करते, ती बोट इथं पोहोचली. परत इकडे जायचा प्रयत्न करते. म्हणजे नेहमी बोट ह्या डायरेक्शनला, बोटचा जो डायरेक्शन आहे ती ह्या डायरेक्शनला बोट जायचा प्रयत्न करते, पण बोट जी आहे ती ह्या डायरेक्शनलाच मूव्ह व्हायला लागले. म्हणजे इकडे जायचा प्रयत्न करते पण वॉटर मूव्ह इथं आलेले असते. म्हणजे बोटला वाटतं की आपण ह्या डायरेक्शनला मूव्ह लागलोय, ह्या डायरेक्शनला, पण बोट ही अलॉंग द स्ट्रेट लाईन बरोबर अपोजिट एंडला चाललेले आहे असं कन्सिडर करा. यस, हे क्लिअर झालं का? क्वेश्चन कसा विचारला जातो, त्यात काय तुम्हाला लक्षात ठेवायचं मी सांगतो. पहिला हे समजलं का सांगा. तुम्हाला दुसऱ्या पॉइंटला, पॉइंट नंबर 2 ला पोहोचायचं असेल, यू हॅव टू स्विम इन दिस डायरेक्शन. म्हणजे वेस्ट डायरेक्शनला तुम्हाला ह्या लाईनला, येलो कलरचा मी एरो दाखवलाय, त्या डायरेक्शनला तुम्ही मोशन मध्ये जायचा प्रयत्न केला पाहिजे, ह्या लाईनला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर तुम्ही 2 ला पोहोचणार. बाय मेकिंग सम अँगल विथ थीटा विथ व्हर्टिकल तुम्हाला इकडे प्रयत्न केला पाहिजे, तर तुम्ही इथं पोहोचणार. हे सर्वांना पटलं का? मला सांगा मग, वॉटरची डायरेक्शन आधी कुठं आहे? इकडे आहे. इज इट करेक्ट? व्हेलॉसिटी ऑफ वॉटर हा वेक्टर खाली येणार. व्हेलॉसिटी ऑफ बोट कुठे येणार सांगा बघा. तो वेक्टर कसा दाखवता येईल? डायरेक्शन विथ डायरेक्शन. व्हेलॉसिटी ऑफ बोट कुठे असणार? हा पॉइंट मी 3 घेतो. व्हेलॉसिटी ऑफ बोट ही 1 to 2 असेल का 1 to 3 असेल? व्हेलॉसिटी ऑफ बोट 1 to 3. विचार करून सांगा. बोट इज ट्राइंग टू मूव्ह टुवर्ड्स पॉइंट 3, but actually boat is moving from 1 to 2.
आपण इकडे जाण्याचा प्रयत्न करायला लागलोय 3ला, पण आपण इकडे जात नाहीये. वी आर ऑलवेज ट्राइंग टू स्विम अलॉंग पॉइंट 3 टुवर्ड्स पॉइंट 3, बट ऍक्च्युअली वी आर मुव्हिंग फ्रॉम 1 to 2. ते आपल्याला जाणवत नाही. जो बाहेर ग्राउंडवर जो माणूस उभारलेला आहे, तुमचा मित्र जो उभारलाय, त्याला दिसणार तुम्ही इकडे चाललाय. तुम्हाला काय वाटणार? तुम्ही 3 कडे चाललाय असं वाटणार. तुम्हाला फक्त वॉटर दिसतंय, बाहेरचा ग्राउंड दिसत नाहीये. समजा तुम्ही स्विमिंग करायला लागलाय, बाहेरचा ग्राउंड तुम्हाला दिसत नाहीये. तुम्ही सुरुवात केली पॉइंट 3 कडे जाण्यासाठी, शेवटपर्यंत तुम्ही पॉइंट 3 कडे चाललाय. तुम्हाला वाटणार तुम्ही पॉइंट 3 कडे चाललाय, पण ऍक्च्युअली तुम्ही कुठं मूव्ह होत असणार आहे? 1 to 2 मूव्ह होत असणार आहे. बट यू आर फिलिंग दॅट यू आर मुव्हिंग टुवर्ड्स पॉइंट 3. मग बोटची मोशन कुठे येणार? बोटची व्हेलॉसिटी किती येणार? व्हेलॉसिटी ऑफ बोट कुठे येईल सांगा मला? कोणत्या डायरेक्शनला? 1 to 2. विचार करून सांगा. आन्सर दोन्हीपैकी एक आहे. एक तर 1 to 2 किंवा 1 to 3. अरे काय आन्सर येणार? अरे सर व्हेलॉसिटी ऑफ बोट कुठल्या डायरेक्शनला येणार? हे समजले की प्रॉब्लेम संपला बघा. फार सिंपल आहे पॉइंट, हे फक्त समजायला पाहिजे. व्हेलॉसिटी ऑफ बोट रेफरन्स वरती डिपेंड असणार ना? हा फ्रेम ऑफ रेफरन्स वरती डिपेंड असणार ना? नाही, मला विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड पाहिजे. आता मी VW म्हणालोय ना, VW ज्यावेळी असतो तो हा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंडच असतो. व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, हा हे सांगा प्रांजली. 1 to 2. व्हेरी गुड. बऱ्याच जणांना आन्सर सांगितलंय. आन्सर मगाशी बऱ्याच जणांना आन्सर सांगितलंय बघा. 1 to 2 मी तुम्हाला सांगितलं ना, तो इकडे जाण्याचा प्रयत्न करलाय 3ला, पण बोट ऍक्च्युअली कुठं मूव्ह लागले? तर 2 कडं. आपण हे VB म्हणलंय, व्हेलॉसिटी ऑफ बोट पाहिजे होती मला. ज्यावेळी मी व्हेलॉसिटी ऑफ बोट फक्त म्हणतोय, त्यावेळी ती व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असते. मी असं म्हणलं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू वॉटर, ते आन्सर वेगळा येणार. म्हणजे वॉटरच्या रिस्पेक्टिव्हली बोट कुठे चालले? वॉटरच्या रिस्पेक्टिव्हली 3 पॉइंटला चालले. म्हणजे हा जो वेक्टर आहे 1 to 3, हा जो वेक्टर आहे तो व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू वॉटर आहे हा. आणि हा जो वेक्टर आहे इकडं एक्झॅक्टली समोर, हा जो वेक्टर आहे हा व्हेलॉसिटी ऑफ काय आहे? फक्त बोट आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. यस, हे सर्वांना समजलं का? येस सर. मी तुम्हाला सांगतोय, हे समजलं की तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार तुम्हीच, थोडं प्रॅक्टिस केलं की. इतका सिंपल पॉइंट आहे हा. म्हणजे ग्राउंड वरच्या पर्सनला बोट कुठे जाताना दिसायला लागले? कारण तो शॉर्टेस्ट डिस्टन्स चाललाय, म्हणजे 2 कडे चाललाय. पण ह्या स्वतः जो स्विमर आहे किंवा बोट मधला जो पर्सन आहे, त्याला काय वाटणार? आपण 3 कडे चाललोय विथ रिस्पेक्ट टू वॉटर, कारण तो तिकडे जायचा ट्राय करायला आहे, तिकडे जायचा प्रयत्न करायला आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ वॉटर बोट विथ रिस्पेक्ट टू वॉटर ही 3 पॉइंट कडे असणार, आणि व्हेलॉसिटी ऑफ बोट ही 2 पॉइंट कडे असणार. आणि वॉटरचा जो फ्लो आहे तो टुवर्ड्स ईस्ट आहे. म्हणजे हा वेक्टर मी असा घेऊ शकतो. हा जो वेक्टर आहे, मी तो थोडंसं व्हाईट कलर दाखवतो बघा. हा वेक्टर, हा जो वेक्टर आहे, दिस इज व्हेलॉसिटी ऑफ वॉटर. ओके, हा अँगल किती असणार? हा अँगल 90. ही डायरेक्शन कुठली सांगा बघा? ह्या डायरेक्शनला काय म्हणायचं? ह्या डायरेक्शनला काय म्हणायचं? फ्लो ऑफ वॉटर. हा, म्हणजेच त्याला म्हणायचं डाऊनस्ट्रीम. क्वेश्चन मध्ये असतं व्हॉट इज अँगल मेड बाय बोट विथ डाऊनस्ट्रीम. लक्षात ठेवायचं, डाऊनस्ट्रीम म्हणजेच ही फ्लोची डायरेक्शन, आणि अपस्ट्रीम म्हणजे उलटी डायरेक्शन. ही अपस्ट्रीम, ही डाऊनस्ट्रीम. मग सांगितलं मी, हे लक्षात ठेवा, क्वेश्चन साठी ते महत्वाचं आहे. मला हे माहित पाहिजे डाऊनस्ट्रीम म्हणजे काय ना अपस्ट्रीम म्हणजे काय. ओके, ही डायरेक्शन म्हणजे डाऊनस्ट्रीम. मग ह्या बोटच्या व्हेलॉसिटीनं डाऊनस्ट्रीमशी किती अँगल केलाय? 90. बरोबर आहे. व्हॉट इज अँगल मेड बाय व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू डाऊनस्ट्रीम? बोला लवकर. अँगल मेड बाय व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ डाऊनस्ट्रीम 90 डिग्री. 90 डिग्री. हा, आता मी हे काय विचारलोय तर तुम्ही कन्फ्युज होऊ नका. क्वेश्चन कधी कधी काय विचारला जातो? व्हॉट इज अँगल मेड बाय व्हेलॉसिटी ऑफ बोट हा विथ डाऊनस्ट्रीम विचारलं जातं. आणि काही वेळेला फक्त हाच अँगल विचारला जातो. म्हणजे स्विमरनं किती अँगल करून स्विम करायला पाहिजे? विथ विड्थ ऑफ द रिव्हर तर थीटा, विथ डाऊनस्ट्रीम म्हणलं तर 90 प्लस थीटा. क्लिअर होत आहे? यस. Yes sir. Okay, so
टू क्रॉस द रिव्हर, सेंटेन्स ऐका, टू क्रॉस द रिव्हर ओव्हर शॉर्टेस्ट डिस्टन्स द बोट शुड मूव्ह बाय मेकिंग अँगल थीटा ऍज शोन इन फिगर. एवढा अँगल करून ती इकडे मूव्ह आला पाहिजे, इकडे या साईडला. मला सांगा मग फ्रॉम फिगर आपण हा एक फॉर्म्युला घेऊ शकतो बघा, कुठला? व्ही बी डब्ल्यू इज इक्वल टू व्ही बी मायनस व्ही डब्ल्यू. हा रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला मी. ह्याच्यावरनं व्ही बी वेक्टर फॉर्म मध्ये काय तो बघा, व्ही बी वेक्टर फॉर्म मध्ये काय तो, व्ही बी डब्ल्यू प्लस व्ही डब्ल्यू वेक्टर फॉर्म मध्ये. सो व्ही बी किती येणार? व्हॉट इज व्ही बी मॅग्निट्यूड स्क्वेअर रूट ऑफ, हा ट्रायंगल बघा, डायग्राम तयार झालेला, डायग्राम ट्रायंगल, हा हायपोटेनियस आहे. व्ही बी डब्ल्यू म्हणजे हायपोटेनियस आहे. ही वन साइड, सेकंड साइड, हा अँगल 90 आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. सो इथे पायथागोरस थेरम आपण अप्लाय करू शकतो. सो व्ही बी इज इक्वल टू काय येणार? व्ही बी डब्ल्यू स्क्वेअर मायनस व्ही डब्ल्यू स्क्वेअर. अरे काय नाही, इथं पायथागोरस थेरम अप्लाय केलाय फक्त. व्हेलॉसिटी ऑफ बोट काढायचं असेल तर तुम्ही हे काढू शकता. म्हणजे व्ही डब्ल्यू व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू वॉटर तुम्हाला दिलेला असेल, व्हेलॉसिटी ऑफ वॉटर दिला असेल तर व्हेलॉसिटी ऑफ बोट काढू शकता. कसं काढणार? पायथागोरस थेरम अप्लाय करायचा इथं या ट्रायंगल मध्ये. ओके, तर हे पहिला लक्षात ठेवा. या 3 व्हॅल्यू पैकी 2 व्हॅल्यू दिल्या असतील. कुठल्या 3 व्हॅल्यू? व्ही डब्ल्यू, व्ही बी आणि व्ही बी डब्ल्यू. या 3 पैकी 2 व्हॅल्यू दिल्या असतील तर एक व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग पायथागोरस थेरम. हे पहिला लक्षात ठेवा. सो व्हॉट इज कॉस ऑफ थीटा फ्रॉम दिस डायग्राम? Cos of theta from this figure? VB upon V bar upon VBW bar. VB cos theta बार घ्यायचं नाहीये, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला वेक्टर फॉर्म घ्यायचं नाहीये. सो VB cos theta is equal to opposite, sorry, adjacent side VB upon hypotenuse And VBW. VBW. ह्याच्यावरून आपण थीटा काढू शकतो. मला थीटा विचारला जातो या क्वेश्चन मध्ये. या क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं? व्हॉट इज द angle made by the boat? By how much angle the swimmer should swim with the width of the river so that it cover or it cross the river with shortest distance. कमीत कमी डिस्टन्स न जर रिव्हर क्रॉस करायचं असेल तर स्विमरला किती अँगल करून स्विम करायला पाहिजे? व्हर्टिकलशी थीटा, डाऊनस्ट्रीमशी किती अँगल करून स्विम करायला पाहिजे? तर 90 प्लस थीटा. मग थीटा कसा काढायचा? थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ व्हीबी अपॉन व्ही डब्ल्यू. हा एकमेव फॉर्म्युला नाही आहे. फॉर्म्युले कसे कसे घेऊ शकतो बघा आपण. मला सांगा सर्वांनी, आता हे विसरून जावा सगळं, डायग्राम कडे बघा. बोट कुठल्या डायरेक्शनला चालले? बोट कुठल्या डायरेक्शनला चालले? यस, ऍक्च्युअली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड बोट कुठल्या डायरेक्शनला चालले? 1 to 2 कडे. 1 to 2. ठीक आहे. समजा मला टाइम विचारलाय, ही रिव्हर शॉर्टेस्ट डिस्टन्स मध्ये क्रॉस करण्यासाठी किती टाइम लागेल असा क्वेश्चन विचारलाय. व्हॉट इज टाइम टेकन बाय द स्विमर टू क्रॉस द रिव्हर विथ शॉर्टेस्ट डिस्टन्स? तर टाइमचा फॉर्म्युला बेसिक काय आहे? टाइम इज इक्वल टू, बेसिक फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वरनं काय येणार? टाइम इज इक्वल टू distance of velocity. सो टाइम t इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. बरोबर आहे? व्हेलॉसिटी कुठली घेणार सांगा आता इथं, कुणाला समजते बघा. हे व्हेलॉसिटी कुठली घ्यायची? विचार करून सांगा. VBW plus VW VBW plus Very good. VW. व्हेरी गुड. हे बरोबर आहे. VBW प्लस VW घेऊ शकता. म्हणजेच काय आहे ते? VBW प्लस VW म्हणजे काय आहे? VB आहे ना. मला वाटतं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन व्हायलंय. पुन्हा लक्ष द्या. डिस्टन्स कुठला कव्हर केलंय? हे डिस्टन्स ह्या डायरेक्शनला बोट चालले. मग ह्या डायरेक्शनचं जर डिस्टन्स घ्यायचं असेल तर ह्या डायरेक्शनचीच व्हेलॉसिटी घ्यायला पाहिजे. टाइम काढायचा ना. डिस्टन्स मी हे घेतलंय डी डिस्टन्स घेतलंय, तर ह्या डायरेक्शनला जी व्हेलॉसिटी असेल, कुठं डिस्टन्स किती कव्हर केलंय? डी. डिस्टन्स कुठला आहे? मिनिमम डिस्टन्स कुठला आहे सांगा बघूया. हे डी डिस्टन्स आहे, स्ट्रेट लाईन आहे. 1 to 2 डी डिस्टन्स आहे ना. पॉईंट 1 पासून पॉईंट 2 पर्यंत डिस्टन्स किती आहे? डी आहे. मग हे डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर त्या डिस्टन्सच्या अलॉंग व्हेलॉसिटी असेल ती घ्यायला पाहिजे ना. मग ह्या डिस्टन्सच्या अलॉंग कुठली व्हेलॉसिटी आहे? व्हर्टिकल लाईनला कुठली व्हेलॉसिटी आहे सांगा बघा इथं. ही कुठली व्हेलॉसिटी आहे? व्हीबी आहे. यस, कळालं का?
बोला लवकर. कळलं का नाही? हो सर. ओके, म्हणजे इथं व्हीबी लिहितो बघा. अजून मी फॉर्म्युला तयार करून दाखवतो, 1 2 3 फॉर्म्युला बघा. हा बेसिक फॉर्म्युला. टाइम टेकन टू क्रॉस द रिव्हर इन शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणलं तर तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ बोट जर दिले असेल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड तर डायरेक्ट डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी फॉर्म्युला यूज करायचा आणि व्हेलॉसिटी बोटची घ्यायची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. किंवा तुम्ही फॉर्म्युला असा घेऊ शकता बघा, हाच फॉर्म्युला टी इज इक्वल टू डी अपॉन. हा, मला सांगा, मला व्हीबी दिलेलं नाही आहे, व्हीबी माहित नाही आहे फॉर एक्झाम्पल, पण व्हीबीडब्ल्यू माहिती आहे, तर याचा एक कॉम्पोनंट इकडे घेऊ शकतो मी या साईडला. ह्याचा इकडचा कॉम्पोनंट काय येणार? 1 to 2 च्या डायरेक्शनला कॉम्पोनंट काय येणार? PBW cos theta. PBW cos ऑफ थिटा. व्हेरी गुड. हे कळालं का सर्वांना? एक तर डायरेक्ट ह्या साईडची व्हेलॉसिटी घ्यायची किंवा ह्या व्हेलॉसिटीचा इकडचा कॉम्पोनंट घ्यायचा. ह्याचा कॉम्पोनंट काय येणार? VBW चा कॉम्पोनंट VBW cos थिटा. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेमच आहे. हा पहिला फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला सेमच आहे. कसा बघा, लक्ष द्या. मी तर हे सिम्प्लिफाय करतो बघा कसं. सियर डी अपॉन VBW हाच फॉर्म्युला पुढे लिहिलो मी. कॉस थिटाची व्हॅल्यू वर काढले बघा. काय सांगा कॉस थिटाची व्हॅल्यू? कॉस थिटाची व्हॅल्यू इथे काढले बघा. ही काय कॉस थिटाची व्हॅल्यू? PB यस PB. हा फॉर्म्युला पुन्हा लिहिलो मी. डी इथे लिहिला, हा डी लिहिला, इथे VBW लिहिला. कॉस थिटाची व्हॅल्यू पुट अप करावलोय मी. कॉस थिटाची व्हॅल्यू काय येणार? VB upon VBW. हा, मग VB अपॉन जो आहे तो न्यूमरेटर मध्ये जाईल. हा VBW गेट्स कॅन्सल. राहिलं शेवटी काय बघा, डी अपॉन VB राहिला का? यस. हो. हा, म्हणजे पहिला लिहिलेला फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेमच आहे, सेमच आन्सर मिळणार आहे. मग तुम्ही डायरेक्ट त्या डायरेक्शनला जी व्हेलॉसिटी असेल ती घ्या किंवा इकडची जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे त्याचा कॉम्पोनंट घ्या. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा यूज करायचा असेल तर त्याचा कॉम्पोनंट इकडचा जो असेल तो घ्यायचा आणि डायरेक्ट जर घ्यायचा असेल तर तुम्हाला हा VB घ्यायचा. सो द टाइम टेकन टू क्रॉस द रिव्हर विथ शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारलं, डायरेक्ट फॉर्म्युला पाठच करून ठेवा. शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारलं तर डी अपॉन VB. पण इतका सोपा क्वेश्चन नसतो. तुम्हाला VB दिलेला नसतो, तुम्हाला VBW दिलेला असतो. मग काय करायचं, VB वरनं VBW काढू शकता तुम्ही. या फॉर्म्युलाने काढू शकता किंवा अँगल माहित असेल तर तुम्ही असं काढू शकता किंवा हा फॉर्म्युला यूज करू शकता अँगल माहित असेल तर. तर हे सगळे फॉर्म्युले एवढे तुम्हाला माहित पाहिजेत. टीचे 2 फॉर्म्युले आणि कॉस थिटाचा एक फॉर्म्युला एवढं माहित असेल तर काहीही एक्स्ट्रा याच्यामध्ये करायची गरज नाही आहे. तुम्हाला इन टर्म्स ऑफ साइन पण फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. असं दिलं, व्हॉट इज अँगल मेड बाय द स्विमर, व्हॉट शुड बी द अँगल मेड बाय द स्विमर विथ व्हर्टिकल, आणि थिटा 4 ऑप्शन दिले आणि कॉस इनवर्स ऑफ VB अपॉन VW दिला तर फॉर्म्युला बरोबर आहे. पण साइन इनवर्स दिला तर काय लिहिणार फॉर्म्युला? साइन थिटा काय लिहायच्यावरून? VW upon VB. म्हणजे इन टर्म्स ऑफ कॉस आणि इन टर्म्स ऑफ साइन दोन्ही फॉर्म्युले माहित पाहिजेत. सो साइन ऑफ थिटा कॅन बी रिटन ऍज अपोजिट साइड. बघा इथे अँगल मध्ये डायग्राम मध्ये थिटाची अपोजिट साइड VW आणि हायपोटेनियस VBW. तर हा साइन थिटाचा फॉर्म्युला वापरला तरी चालतो किंवा कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला तरी चालतो. ऑप्शन मध्ये साइन इनवर्स ऑफ VB अपॉन VW असू शकतो किंवा कॉस इनवर्स ऑफ VB अपॉन VW असू शकतो. तर इथं VW पाहिजे ना, तर VW पाहिजे अपोजिट साइड. यस, पॉइंट समजला सर्वांना? टू क्रॉस द रिव्हर ओव्हर Yes, sir. शॉर्टेस्ट डिस्टन्स. काही डाऊट असेल तर विचार आताच, बिंदास्त विचारा काय डाऊट असेल तर. यस, विशाल काय डाऊट आहे का? नाही विशाल? सर. ओके. हे डायग्राम आणि त्याच्यावरून फॉर्म्युले कसे तयार करायचे एवढं लक्षात ठेवा. हा, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला सुटतील. आणि हा टाइम इज इक्वल टू डी अपॉन VB. शॉर्टेस्ट डिस्टन्सला बोट अशी स्ट्रेट जात असते. शॉर्टेस्ट डिस्टन्सला बोट स्ट्रेट जात असते एवढं लक्षात ठेवा. शॉर्टेस्ट डिस्टन्स आणि दुसरं शॉर्टेस्ट टाइम असे 2 पॉईंट आहेत. शॉर्टेस्ट डिस्टन्सला बोट स्ट्रेट जात असते आणि स्ट्रेट गेल्यामुळं टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटीनं डी अपॉन VBच फॉर्म्युला येतो बेसिक, लक्षात ठेवायचं. हा, हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या परकन. ठीक आहे. लास्ट सेकंड पॉइंट, 2च पॉइंट आहे त्याच्यामध्ये क्रॉसिंग ऑफ रिव्हर मध्ये. फर्स्ट पॉइंट बघितला आपण, टू क्रॉस द रिव्हर ओव्हर शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता आपल्याला बघायचं आहे टू क्रॉस द रिव्हर
इन शॉर्टेस्ट टाइम, कमीत कमी वेळेमध्ये डिस्टन्स किती कव्हर करायला लागलं मला हे बघायचं नाहीये, हे महत्वाचं नाही आहे. किती डिस्टन्स मला कव्हर करायला लागतं हे महत्वाचं नाही आहे. मला मिनिमम टायमिंग मध्ये रिव्हर क्रॉस करायची आहे. आय हॅव टू क्रॉस द रिव्हर विथ मिनिमम टाइम. मग त्यासाठी फॉर्म्युला काय येणार, त्या स्विमरला कोणत्या डायरेक्शनला स्विम करायला पाहिजे, किती अँगल येणार, टाइम किती लागणार, शॉर्टेस्ट टाइम किती असणार, हा ह्या टाइपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात. सो आय विल ड्रॉ फर्स्ट डायग्राम. See here. So this is the horizontal direction. Here river आहे. एकच मिनिट. डायग्राम व्यवस्थित येत नाहीये. ओके, सी हियर, दिस इज अ रिव्हर. विड्थ आपण सेम घेऊया. विड्थ ऑफ द रिव्हर इज स्मॉल डी. विड्थ ऑफ द रिव्हर इज स्मॉल डी. हा, अँड वॉटर इज फ्लोईंग टुवर्ड्स ईस्ट, हे आपण कन्सिडर केलेलं आहे. वॉटर इज फ्लोईंग टुवर्ड्स ईस्ट. दिस इज अ फ्लो ऑफ वॉटर. हा फ्लो ऑफ वॉटर आहे. ओके, आणि समजा बोट सुरुवातीला बोट इज ऑन द वन बँक ऑफ द रिव्हर. हियर, इथे घेतो मी, बोट इथं आहे. बोट इज हियर ऑन द वन बँक ऑफ द रिव्हर. सांगा मला, ही स्ट्रेट लाईन, सिंपल पॉइंट आहे, लक्ष द्या सर्वांनी. दिस इज अ स्ट्रेट लाईन. दिस इज द फर्स्ट पॉइंट. दिस इज एक्झॅक्टली अपोजिट पॉइंट. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स मध्ये जायचं असेल, बोटला या डायरेक्शनला प्रयत्न केला पाहिजे, अपोजिट टू द फ्लो, तर ती इथपर्यंत 2 ला पोहोचणार. पण मला शॉर्टेस्ट डिस्टन्स आता जायचं नाही आहे, मला शॉर्टेस्ट टाइम मध्ये जायचं आहे. शॉर्टेस्ट टाइम मध्ये समजा बोटनं डायरेक्ट इकडं जायचा प्रयत्न केला, तर बोट कुठे पोहोचणार सांगा बघूया. तर इकडे कुठे तर पोहोचेल. इज इट करेक्ट? बोटनं समजा इकडे जायचा प्रयत्न केला, स्विमिंग ह्या डायरेक्शनला स्टार्ट केलं, तर इकडे कुठे तर पोहोचेल. स्विमिंग समजा इथं ह्या डायरेक्शनला करायचा प्रयत्न केला, ह्या डायरेक्शनला, तर इथे कुठे तर पोहोचणार. स्विमिंग समजा इकडे स्टार्ट केलं, तर बोट इथे कुठे तर पोहोचणार. मग कमीत कमी समजा इथं हे कमीत कमी टायमिंग जाईल का, हे कमीत कमी टायमिंगला जाईल का? पॅरलल स्विमिंग स्टार्ट केलं, डायरेक्ट वाडीला निघणार जयसिंगपूर मधून, बरोबर आहे की नाही? सांगा मला, कमीत कमी टायमिंग मध्ये जायचं असेल कोणत्या डायरेक्शनला स्विमिंग स्टार्ट करायला पाहिजे? यस, थिटाच्या अँगल मध्ये, थिटाच्या लाईन मध्ये ट्रॅव्हल केलं पाहिजे. थिटा, इथं थिटा नाहीच आहे. स्ट्रेट लाईन. पॉइंट 2 कडं, 2 च्या राईट साइडला, 2 च्या लेफ्ट साइडला, टुवर्ड्स ईस्ट, टुवर्ड्स वेस्ट, टुवर्ड्स नॉर्थ. या लाईनच्या ईस्टला, वेस्टला का नॉर्थला, कुठल्या डायरेक्शनला स्विमिंग स्टार्ट करायला पाहिजे? तर तो कमीत कमी टायमिंग मध्ये जाईल नॉर्थला. एक्झॅक्ट बरोबर आहे. तर हा जो स्विमर आहे बघा, इथं वॉटरचा फ्लो चालू आहे, वॉटर इज फ्लोईंग, वॉटरचा फ्लो चालू आहे, वॉटरचा जो फ्लो आहे त्याची व्हेलॉसिटी VW आहे, ती डाऊनस्ट्रीम ह्या डायरेक्शनला आहे. आणि तुम्ही इथं स्विमिंग करायला लागलाय, तुम्ही नेहमी काय करायचं, तुमचं एम पाहिजे, स्विमिंग करताना तुम्ही पॉइंट 2 ला जायचा प्रयत्न करायचा, कंपल्सरी पॉइंट 2 ला, म्हणजे स्ट्रेट जायचा प्रयत्न करायचा, अपोजिट साइडला, अपोजिट बँकला स्ट्रेट, तिरकं पोहायचं नाही आहे, असं स्ट्रेट जायचा प्रयत्न केला तर तुम्ही कमीत कमी टायमिंग मध्ये पोहोचताय. हे थेरॉटिकली पटलं का सर्वांना? यस, कारण इकडं पोहायचा प्रयत्न केला तर वॉटर अपोज करणार, तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार नाही लवकर. आणि इकडे प्रयत्न केला तर तुम्ही जास्त डिस्टन्स कव्हर करणार तिकडं, आणि त्यामुळे जास्त वेळ लागणार. यस, थेरॉटिकली पटलं सर्वांना हे? Yes, sir. Okay, so to cross the river in shortest time, the boat should move along the normal to the flow of water. ह्या फ्लो ऑफ वॉटरला नॉर्मल जायला पाहिजे बोटनं, ठीक आहे? आता मी डायग्राम करतो बघा. सो
बोट ह्या डायरेक्शनला जायचा प्रयत्न करायला लागले. लक्ष द्या, बोट 1 to 2 ह्या डायरेक्शनला जायचा प्रयत्न कराले. बोट इकडे चालले का? ते बोट जर इथं पोहोचली असती, इथं पोहोचणं शक्यच नाही ना. बोट इकडे जायचा प्रयत्न करायला, पण वॉटर इकडे त्याला ढकलणार की खाली. वॉटर फ्लो इकडे आहे, म्हणजे बोट इथं जाऊ शकते का? 2 पॉइंटला. 2 पॉइंटला जायचं असेल म्हणजे बोटचा प्रयत्न आहे 2 पॉइंटला जायचा. स्विमर ह्या पॉइंट 2 कडे जायचा प्रयत्न करायला, पण स्विमर इथं पोहोचणार आहे का? वॉटरमुळे स्विमर इकडे खाली कुठे तर पोहोचणार. इज इट करेक्ट? यस. Yes, म्हणजे sir. म्हणजे बोट इकडे जायचा प्रयत्न करणार, बोट इथं गेली. मग आणि जरा पुढे जायचा प्रयत्न करणार, बोट इथं पोहोचणार. आणखी जरा पुढे जायचा प्रयत्न करणार, बोट इथं पोहोचणार. आणखी जरा पुढे जायचा प्रयत्न करणार, बोट इथं पोहोचणार. इथं पुढे जायचा प्रयत्न करणार, बोट इथं पोहोचणार. कळते का? म्हणजे बोटची मोशन कशी आहे बघा, तर ह्या डायरेक्शनला आहे. बोट इकडे 2 पॉइंट कडे जायचा प्रयत्न कराले, पण ती 2 कडे जात नाही, इकडे हळूहळू इकडे चालली. म्हणजे बोट पोहोचली कुठं? तर इथं पोहोचली बोट. समजा हा पॉइंट मी घेतो 3. समजलं सर्वांना? हे कमीत कमी टायमिंग मध्ये जाणार आहे. तो इथं 2 कडे जायचा प्रयत्न केला तरच कमीत कमी टायमिंग मध्ये. 2 सोडून इकडे कुठे जायचा प्रयत्न केला, इकडे ह्या साईडला कुठे जायचा प्रयत्न केला तर ते जास्त लांब जाणार इकडं, आणि टाइम पण वाढणार. तो शॉर्टेस्ट टाइम नाही आहे. शॉर्टेस्ट टाइमला कंपल्सरी स्विमर शुड स्विम टुवर्ड्स पॉइंट 2. तो खाली पोहोचणार बरोबर आहे, पण त्याने इकडे जायचा प्रयत्न कंपल्सरी केला पाहिजे, तर तो कमीत कमी टायमिंग मध्ये पोहोचणार. यस, इथपर्यंत का आलं? पर्यंत Yes, आलं sir. का? ओके. आता मला तुम्ही सांगा, कुणी सांगा, व्ही बी ची डायरेक्शन कुठे घ्यायची? वेअर शुड आय टेक व्ही बी? 1 2 3. 1 2 3. व्हेरी गुड. मी तुम्हाला समजा लागले आता. म्हणजे बोट इकडे जायचा प्रयत्न कराले, पण बोट ऍक्च्युली चालले इकडं. म्हणजे ह्या डायरेक्शनला इकडं जो वेक्टर आहे, हा वेक्टर आहे, हा झाला व्हीबी. ओके. पण बोट इकडे जायचा प्रयत्न कराले कुठं? 2 पॉइंटला. इकडे जात नाहीये, पण 2 पॉइंटला जायचा प्रयत्न कराले. म्हणजे हा वेक्टर कुठला आला सांगा बघूया. VBW. व्हेरी गुड. VBW. म्हणजे हा जो वेक्टर आहे 2 कडचा, तो झाला VBW बार. हा VB बार. आणि हा डाऊनवर्ड कुठला इकडे? हा कुठला आहे? VW. कळते का? वॉटर डाऊनवर्ड आहे ना इकडं. हा वॉटरचा फ्लो आहे. वॉटरचा फ्लो आहे टुवर्ड्स ईस्ट. म्हणजे ईस्ट डायरेक्शनला तुम्ही दाखवतो बघा, जो ईस्ट डायरेक्शनला हा वेक्टर आहे, हा जो वेक्टर आहे तो VW आहे. हे तिन्ही वेक्टरच्या डायरेक्शन सर्वांना कळाल्या? यस, डायरेक्शन सर्वांना कळाल्या का? हा अँगल आपण थिटा घेऊया, हा अँगल थिटा घेऊया. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं, व्हॉट इज मिनिमम टाइम टेकन बाय द बोट? सांगा फॉर्म्युला. आदित्य बोला. पद्मराज आहे का? हो आहे अनिकेत. सर. हा अनिकेत बोला. पद्मराज काय येणार सर? मगाच्या टेक्निकनुसार, मी सांगितलेल्या टेक्निकनुसार तुम्हाला किती टाइम लागेल? मिनिमम टाइम किती असेल? ह्या रिव्हर क्रॉस करायला स्विमरला मिनिमम टाइम किती लागेल? मला फॉर्म्युला लिहायचा. कसं लिहिणार सांगा? D/VBW. D/VBW. व्हेरी गुड. कारण डिस्टन्स क्रॉस करायचं आहे किती आपल्याला? D. डिस्टन्स किती क्रॉस केलंय आपण? हे D. बरोबर का? मग ह्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी, जरा हे डिस्टन्स घेतलं मी, कुठलं 1 to 2 हे D डिस्टन्स घेतलं तर इकडचीच व्हेलॉसिटी घ्यायला पाहिजे ना. मगाशी मी तुम्हाला सांगितलंय, जे डिस्टन्स घेतो आपण त्याच डायरेक्शनची व्हेलॉसिटी घ्यायची. मग ह्या डायरेक्शनला 1 to 2 व्हेलॉसिटी कुठली आहे? VBW आहे. मगाशी काय होती सांगा बघूया? मगाशी काय होती? ह्या डायरेक्शनला VB होती, म्हणून आपण D/VB घेतलं. तर स्मित कळतंय का? मगाशी 1 to 2 ह्या डायरेक्शनला VB व्हेलॉसिटी होती, म्हणून इथं VB घेतलं. तर आता इथं काय आहे? 1 to 2 ला VBW आहे, म्हणून VBW घ्यायचं. किंवा आणि काय घेऊ शकतो आपण इथे सांगा बघूया? D/VB VB cos theta. VB cos थिटा. त्याचा ह्या VB चा इकडचा कंपोनंट घ्यायचा. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जर VB दिला असेल, थिटा दिला असेल, तर VB cos थिटा घ्यायचा. VBW दिला असेल तर VBW घ्यायचा. म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. जो फॉर्म्युला मी लिहिलेला आहे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज मिनिमम टाइम, शॉर्टेस्ट टाइम टेकन बाय द बोट टू क्रॉस द रिव्हर?
शॉर्टेस्ट टाइम म्हणलं की हा फॉर्म्युला. हे डायग्राम समजत नसेल तर पाठ करून टाका फॉर्म्युला. इथं व्हेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू रिव्हरच घ्यायचं. शॉर्टेस्ट टाइमला इथं VBWच घ्यायचा आहे आणि शॉर्टेस्ट डिस्टन्सला टाइम काढताना तुम्हाला इथं VBच घ्यायचा आहे. ते दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि मग पायथागोरस थेरम तो वापरला या ट्रायंगल मध्ये तर तुम्हाला इथं VBचा फॉर्म्युला पण मिळू शकतो. सो VB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ VB बघा इथं हायपोटेन्युअस आहे, कर्ण आहे इथं. ओके, सो VB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ VBW ब्रॅकेट स्क्वेअर. मग असे मायनस चालतं इथे काय येणार आहे प्लस. पायथागोरस थेरम वापरला इथे फक्त या ट्रायंगल मध्ये, बाकी काही नाही केलं. कळलं का सर्वांना? कळलं नसेल तर नाही म्हणून सांगा सरळ. कळालं सर. ओके, आणि कोणाला सर्वांना कळलं का? गायत्री, दीप्ती, सर कळालं. ओके. ईशा समजलं का? हो सर. कुणाल? येस सर. ओके, आता लक्ष द्या. आणखीन एक क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन काय काय येऊ शकतात बघा, की मिनिमम टायमिंग मध्ये रिव्हर क्रॉस करायचे असेल तर किती अँगल करून, म्हणजे व्हर्टिकलशी किती अँगल करून, नाही ऍक्च्युली बोट शुड मूव्ह अलॉंग द व्हर्टिकल, बट बोट किती अँगल न मूव्ह होईल तर हा अँगल थीटा विचारला जाईल. दुसरी गोष्ट, कमीत कमी किती टायमिंग लागेल क्रॉस करायला, मिनिमम किती टायमिंग लागेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि तिसरं एक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डिस्प्लेसमेंट ऑफ बोट अलॉंग द डायरेक्शन ऑफ फ्लो किती असेल. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ऑफ बोट अलॉंग द डायरेक्शन ऑफ फ्लो. डायरेक्शन ऑफ फ्लो कुठं इकडे आहे. बोट कुठं जायचा प्रयत्न कराले, बोट इकडे जायचा प्रयत्न कराले, पण बोट कुठं पोहोचाले तर इकडे पोहोचायला आले. म्हणजे किती डिस्प्लेसमेंट झाली बोटची इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर, एवढी झाली. हे कळतंय का? मी काय विचारलं, डिस्प्लेसमेंट ऑफ बोट, बोट इथं होती, अलॉंग द डायरेक्शन ऑफ फ्लो किती डिस्प्लेसमेंट झाली. कुठलं डिस्टन्स काढायचं सांगा बघूया. कोणत्या दोन पॉईंट मध्ये डिस्टन्स काढायचं? 2 आणि 3 मधलं. 3 मधलं. ह्याला मी x मानतो. डिस्प्लेसमेंट ऑफ द बोट अलॉंग द डायरेक्शन ऑफ फ्लो, अलॉंग द डायरेक्शन ऑफ फ्लो, फ्लोचं डायरेक्शन इकडे आहे. ह्या डायरेक्शनला बोट किती डिस्प्लेस झाली तर इथून ती इथं गेली बरोबर आहे, पण डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फ्लो एवढी झाली ना इथपर्यंत. इथं डॉटेड लाईन काढली मी, एवढी झाली. यास क्लिअर झालं? मग हे कसं काढायचं सांगा बघा आता. हाऊ टू कॅल्क्युलेट एक्स, कोण सांगते बघा. एक्स डिस्टन्स आहे. डिस्टन्सचा बेसिक फॉर्म्युला काय? व्हेलॉसिटी इंटू टाइम, बरोबर आहे. व्हेलॉसिटी इंटू टाइम. त्या डायरेक्शनला कुठली व्हेलॉसिटी आहे, इन द डायरेक्शन ऑफ फ्लो कुठली व्हेलॉसिटी आहे. हे डिस्टन्स काढायचं आहे. VW. तर VW येणार ना. मग डिस्टन्स इज इक्वल टू, डिस्टन्स कोण कव्हर केलंय, बोटनं केलंय, बरोबर आहे, बोटनं केलंय. पण बोट ह्या डायरेक्शनला मूव्ह आले का डायरेक्ट नाही आहे. मग ह्या डायरेक्शनला कुठला वेक्टर आहे, इकडे ही डिस्प्लेसमेंट कुणामुळे झाली सांगा बघूया. बोट इकडे डाऊनवर्ड डायरेक्शनला कशामुळे, कुणामुळे गेली, वॉटरमुळे गेली ना. वॉटरचा स्पीड घ्यायचा इंटू टाइम टी. हा इथं जो काढणार आहे तो पुटअप करायचा. किंवा हाच फॉर्म्युला आणि कसा लिहू शकतो सांगा बघूया. एक्स इज इक्वल टू, विशाल सांग बघूया, कोण सांगते बघूया. हा टी तर आहे. आता मला इकडं डिस्प्लेसमेंट कव्हर करायची आहे तर हा व्हीबीचा इकडचा कॉम्पोनंट घेऊ शकतो ना मी. ह्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी कुठली आहे, एक तर VW आहे किंवा व्हीबीचा एक कॉम्पोनंट इकडे येऊ शकतो. हा थीटा असेल तर हा 90 मायनस थीटा, हा 90 मायनस थीटा, म्हणजे असं घेऊ शकतो मी VB कॉस 90 मायनस थीटा. कळलं का? हो सर. ज्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे त्या डायरेक्शनची व्हेलॉसिटी घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा. ज्या डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट आहे त्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी घ्यायची आहे. मला डिस्प्लेसमेंट कुठे काढायची आहे, 2 to 3. मग 2 पासून 3 पर्यंत म्हणजे ह्या डाऊनवर्ड डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला कुठली व्हेलॉसिटी आहे ह्या डायरेक्शनला ती काढावी लागेल. मग त्या डायरेक्शनला एक तर VW आहे किंवा B चा एक कॉम्पोनंट इकडे येऊ शकतो, तो मी घेऊ शकतो. सो दिस कॅन बी टेकन ॲज VB कॉस ऑफ थीटाच्या ऐवजी हा अँगल घ्यायला पाहिजे इकडचा कॉस. हा कॉस म्हणजेच किती, साइन लिहू शकतो का आपण.
90 मायनस थिटा इंटू टी हा एक फॉर्म्युला घेऊ शकतो, किंवा एक्स इज इक्वल टू व्हीबी साइन ऑफ थिटा इंटू टी असं घेऊ शकतो. कळलं का? एवढं सफिशियंट आहे, हे समजलं का बघा. हो. हा, नेट डिस्प्लेसमेंट ऑफ बोट किती येणार सांगा बघूया आता. व्हॉट इज नेट डिस्प्लेसमेंट ऑफ बोट? नेट डिस्प्लेसमेंट ऑफ बोट कोण सांगताय बघूया. डिस्प्लेसमेंटची कन्सेप्ट ज्यांना समजले त्यांनी सांगणार. व्हॉट इज नेट डिस्प्लेसमेंट ऑफ बोट? बोट 1 पासून कुठे गेले फायनली? 2 कडे जाण्याचा प्रयत्न कराले, पण कुठे गेली बोट? 3. 3 ला गेली. मग हा इनिशियल पॉइंट आणि 3 फायनल पॉइंट झाला. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. पण नेट डिस्प्लेसमेंट कुठली असणार आहे? 1 to 3 पर्यंत असणार. याला मी यस मानतो, नेट डिस्प्लेसमेंट. मग सांगा यस कसं काढणार आता फ्रॉम फिगर? VB into T. नाही, एस काढायचं असेल तर हा व्हीबी इंटू टी घेऊ शकता. व्हेरी गुड, हे पण चालतं, व्हीबी इंटू टी. किंवा इथं पायथागोरस अप्लाय करा ना. हे डिस्टन्स डी आहे व्हर्टिकल, हे एक्स आहे, हे काढायचं आहे. एक बाजू आहे ती डी आहे, दुसरी एक्स आहे, कर्ण काढायचा आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का बघा? यस. हा ट्रायंगल जो आहे याच्यामध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केला. व्हर्टिकल साइड आहे ती डी आहे डिस्टन्स, हॉरिझॉन्टल साइड आहे ती एक्स आहे, आणि कर्ण काढायचा आहे, हायपोटेन्यूज काढायचा आहे. डायरेक्ट पायथागोरस थेरम अप्लाय केला. डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर नेट डिस्प्लेसमेंट. किंवा मगाशी तुम्ही जो फॉर्म्युला सांगितला तो पण चालतो, की व्हीबी इंटू टी, एस इज इक्वल टू व्हीबी इंटू टी, तो पण फॉर्म्युला चालेल. यस, पॉइंट क्लिअर झालाय सर्वांना? हो सर. ओके, मला वाटतं वेळ झालेली आहे. तुम्हाला मी आज क्वेश्चन्स मला वाटलं तर एक 4-5 क्वेश्चन्स तर झाले असते आपले क्रॉसिंग ऑफ रिव्हरवर. तर क्वेश्चन मध्ये हवं असेल तर पटकन लिहून घ्या. तुम्हाला एक 15 क्वेश्चन्स मी पाठवलेत बेस्ड ऑन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. त्यातले 5 ते 6 क्वेश्चन्स हे क्रॉसिंग ऑफ रिव्हरवर आहेत. कुठले कुठले इथे नंबर लिहितो बघा मी. क्रॉसिंग ऑफ रिव्हरवर कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत. ओके, क्वेश्चन नंबर इथे लिहितो बॉटमला. Question number 3. Question number 3. Question number 7. Question number 8. Question number 10. Question number 2, 14 आणि 15. ठीक आहे, एवढे क्वेश्चन्स तुम्ही उद्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सगळे सोडवले तर चांगलीच गोष्ट आहे. हे फक्त क्रॉसिंग ऑफ रिव्हरवर बेस्ड आहेत. 3, 7, 8, 10, 12 आहे इथं. 12, 14 आणि 15 एवढे क्वेश्चन्स हे क्रॉसिंग ऑफ रिव्हरवर बेस्ड आहेत. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या, आणि एवढे क्वेश्चन्स किमान तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, तर तुमचा हा पॉइंट पटकन तुम्हाला पक्का होऊन जाईल. त्यात गॅप पडला, परत तुम्ही अभ्यास केला नाही तर हा खूप अवघड वाटणार पॉइंट. लक्षात घ्यायचं, कन्फ्युजिंग वाटतो पण फार सिंपल पॉइंट आहे. हे क्वेश्चन सोडून बघा, तुम्हाला कळेल. यस, सर्वांना समजलेलं आहे का? काय डाऊट आहे? काय डाऊट आहे का? डाऊट नसेल तर आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण हे क्वेश्चन्स आणि नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया. नेक्स्ट पॉइंट मला वाटतं आपला असेल पीटी डायग्राम आणि एसटी डायग्राम, वेलॉसिटी टाइम डायग्राम आणि डिस्प्लेसमेंट टाइम डायग्राम आपल्याला बघायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला जायचं आहे डायरेक्ट प्रोजेक्टाइल मोशन. 2D 1D चा पार्ट संपतो. हा ऍक्च्युली 2D मध्ये जातो पार्ट. यस, काहीतरी बोला. अदिती गवळी, समजलंय का? हो सर. ओके, आणि कोणाला काय डाऊट आहे? काय डाऊट आहे का? निखिल? सर हा बोला. सर ते थर्मोडायनेमिक्सचा लास्टचा पार्ट राहिलाय. थर्मोडायनामिक्सचा लास्टचा एक सिंपल पॉइंट राहिला आपण, तो करू की कुठला? हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर. मग तो उद्या घेऊया का हा टॉपिक संपल्यानंतर घेऊया? हा संपू दे मग चालेल.
ठीक आहे. छोटासा पॉइंट आहे, हीट इंजिन अँड रेफ्रिजरेटर, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन अँड कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर, त्याच्यावर बेस्ड पण क्वेश्चन्स बरेचसे विचारले जातात. तो पॉइंट आपण हा चॅप्टर संपल्यानंतर घेऊया मग. ओके, मला वाटतं कुणाला डाऊट नाही आहेत. विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस सम प्रॉब्लेम्स अँड ST diagram, VT diagram. We'll stop here.